आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार। मिरजेत सर्व 23 प्रभागातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब। आमचे मिरज प्रतिनिधी कळवतात की सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच काँग्रेस पक्ष हे एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून त्या संबंधी हालचालींना वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री सांगली मिरज रोडवरील एके ठिकाणी तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। रविवारी रात्री 10:30च्या सुमारास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री तथा सातारा जिल्ह्यातील आमदार मकरंद पाटील हे खासगी वाहनातून मिरजेत दाखल झाले होते। दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली। माजी महापौर किशोर जामदार यांच्या रामरती बंगल्यावर झालेल्या या बैठकीत मिरज शहरातील 23 प्रभागांमध्ये कोणकोणत्या जागा लढवणार यावर सविस्तर चर्चा होऊन संभाव्य उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे। या बैठकीला मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, माजी खासदार संजय काका पाटील, माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह शहरातील प्रमुख नेते उपस्थित होते। मिरज शहरातील सर्व 20 प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाल्याचे समजते। प्रभागनिहाय संभाव्य उमेदवार: प्रभाग 3 शैला शिवाजी दुर्वे, यास्मीन इब्राहिम चौधरी, दिगंबर जाधव तसेच माजी नगरसेवक मोहन वनखंडे यांचे चिरंजीव सागर वनखंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। मोहन वनखंडे हे सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। प्रभाग 4 राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिशिर जाधव, सिद्धी पिसे आणि रेखा भगत यांचे पॅनल निश्चित झाल्याचे समजते, पण ओपन पुरुष एका जागेवर राष्ट्रवादी पक्षाला येथे उमेदवार अद्याप निश्चित करता आलेला नाही। मैनुद्दीन बागवान आणि जमील बागवान यांच्यातील अंतर्गत वाद अद्याप मिटलेला नसून दोन्ही बंधू निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। वरिष्ठ नेत्यांनी समेटाचा प्रयत्न केला असला तरी त्यात यश आलेले नाही। मात्र वरिष्ठांनी मैनुद्दीन बागवान यांच्या बाजूने झुकते माप दिल्याचे वृत्त आहे। या प्रभागात अन्य संभाव्य उमेदवारांमध्ये बिल्किस बुजुर्ग, नरगिस सय्यद आणि आझम काझी यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत। मात्र जोपर्यंत बागवान बंधूंमधील वाद मिटत नाही तोपर्यंत येथील अन्य उमेदवाराबाबत सुद्धा निश्चितता दिसत आहे। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मंडळींनी जमील बागवान यांच्या पत्नीसाठी पुढाकार घेत आहेत व जमील बागवान यांनी माघार घ्यावी असा प्रस्ताव सोमवारी ठेवणार असल्याचे समजते। त्यामुळे जमील बागवान यांची पत्नी राष्ट्रवादीकडून उभी राहत असेल तर बिल्किस बुजुर्ग यांची जवळपास निश्चित झालेली उमेदवारी रद्द होऊ शकते असे आज सकाळपासून घडलेल्या घडामोडीवरून दिसत आहे। प्रभाग क्रमांक 5 ओपन पुरुष गटातून करण जामदार निवडणूक लढवणार असून ओबीसी महिला गटातून शकील पिरजादे यांच्या बहीण शिरीन पिरजादे यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते। या प्रभागात राष्ट्रवादीने काँग्रेससाठी 2 जागा सोडल्याची चर्चा आहे, मात्र काँग्रेस राष्ट्रवादी युतीबाबत अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही। प्रभाग क्रमांक 7 राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुभांगी आनंदा देवमाने आणि पप्पू कोळेकर यांची नावे निश्चित झाली आहेत। याच प्रभागात महिला राखीव जागेसाठी विराज कोकणे यांच्या पत्नी किंवा संजय काका पाटील यांचे खंदे समर्थक गजेंद्र कल्लोळी यांच्या पत्नी गायत्री कल्लोळी यांच्यापैकी एक नाव अंतिम होण्याची शक्यता आहे। तसेच चंद्रकांत हुलवान किंवा माजी महापौर किशोर जामदार यापैकी ओपन पुरुषमधून कोणी प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे याबाबत उत्सुकता आहे। प्रभाग क्रमांक 20 या प्रभागात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची माहिती आहे। शरद पवार गटाकडून विद्यमान नगरसेविका संगीता हार्गे यांचे पती व शहराध्यक्ष अभिजित हार्गे निवडणूक लढवणार असून त्यांच्या पॅनलमधून संतोष कोळी आणि प्रगती राजू कांबळे यांची नावे निश्चित आहेत। तर अजित पवार गटाकडून आमदार इद्रिस नायकवडी यांचे चिरंजीव अतहर नायकवडी तसेच रेखा विवेक कांबळे आणि विनोद कोळी यांच्या पत्नी अश्विनी कोळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते। मिरजेत राष्ट्रवादीची जोरदार तयारी: मिरज शहरातील बहुतांश 20 प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट व काँग्रेसकडून आपले उमेदवार निश्चित केले असून माजी महापौर किशोर जामदार यांच्या निवासस्थानी रात्री झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजपची यादी मंगळवारी जाहीर झाली। नंतर दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसची अंतिम यादी अधिकृतरित्या जाहीर होण्याची शक्यता असून
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटाची एकत्रित ताकद निवडणुकीत कितपत प्रभावी ठरणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.